महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। महाड MIDCच्या दूषित सांडपाण्यामुळे जुई परिसरातील पर्यावरण धोक्यात, ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। महाड MIDC परिसरातून बाहेर पडणाऱ्या दूषित व विषारी सांडपाण्यामुळे जुई गाव आणि परिसरातील पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे। औद्योगिक सांडपाण्यामुळे परिसरातील नाले, ओढे आणि नैसर्गिक जलस्रोत प्रदूषित होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत असून त्यामुळे निर्माण होणाऱ्या दुर्गंधी आणि प्रदूषित हवेमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे। स्थानिकांकडून उपलब्ध झालेल्या दृश्यांमध्ये पाईपांमधून वाहणारे काळसर व संशयास्पद सांडपाणी स्पष्टपणे दिसून येत आहे। या पाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत असून हवेमध्येही प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। औद्योगिक क्षेत्रातून बाहेर पडणाऱ्या रासायनिक घटकयुक्त पाण्याचा थेट परिणाम पर्यावरणावर होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे। विशेष म्हणजे या समस्येबाबत स्थानिक सरपंचांनी अनेक वेळा संबंधित विभाग, प्रदूषण नियंत्रण यंत्रणा तसेच प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे। विविध बैठका, निवेदने आणि सातत्याने पाठपुरावा करूनही या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे। प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात मात्र परिस्थितीत कोणतीही सुधारणा होत नसल्याचे आरोप स्थानिक नागरिक करत आहेत। ग्रामस्थांचे मते, या दूषित व विषारी पाण्याचा परिणाम आता नागरिकांच्या आरोग्यावरही जाणवू लागलाय। दूषित पाण्यामुळे त्वचारोग, ॲलर्जी, डोळ्यांची जळजळ, पोटाचे विकार यासारख्या समस्या वाढत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे। याशिवाय सांडपाण्यातून निर्माण होणारी दुर्गंधी आणि प्रदूषित हवेमुळे श्वसनविकारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे। काही नागरिकांनी दीर्घकालीन प्रदूषणामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो अशी भीती देखील व्यक्त केली आहे। तसेच दूषित पाणी अनेक ठिकाणी साचून राहत असल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती होत असून मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे। त्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि इतर साथीच्या आजारांचाही धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। वाढते मच्छरांचा प्रादुर्भाव, दुर्गंधी आणि प्रदूषित वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या चिंतेत आणखीन भर पडली आहे। विशेषतः लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासूनच श्वसनविकार असलेल्या व्यक्तींना याचा त्रास अधिक होऊ नये याकरता तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे। जुई गावातील नागरिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, MIDC प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालय तसेच राज्य शासनाने या प्रकारची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी केली आहे। दूषित पाण्याचे नमुने तपासून वस्तुस्थिती जाहीर करावी, प्रदूषणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी विशेष वैद्यकीय शिबिरे आयोजित करावीत अशी ही मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याशी निगडीत असलेल्या गंभीर प्रश्नाकडे प्रशासन किती गांभीर्याने पाहते आणि जुई ग्रामस्थांना या समस्येतून दिलासा मिळवून देण्यासाठी कोणती ठोस पावले उचलली जात आहेत याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागून आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी मितेश नवले, तृप्ती भोईर, महाड।